तर नीट पेपर फुटीचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आले। नाशिकमधून एका 30 वर्षीय शुभम खैरनार नावाच्या तरुणाला ताब्यात घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातील ही पहिलीच कारवाई आहे। अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची मेडिकल काउन्सिलिंग एजन्सी आहे। तर संशयितानं त्याच्या पेहराव आणि हेअरस्टाईलही बदलली होती। दरम्यान दुसरा संशयित अहिल्यानगर मधला असल्याची माहिती आहे। सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याविषयी विनंती आली होती। त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे। अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राईम ब्रँचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे। या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे। तो पथक आल्यानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल। सध्या या प्रकरणात एवढीच माहिती आहे की राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरून या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि जेव्हा त्यांचं पथक येईल त्यानंतर या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे।